जैसे अच्छा समय करायचे ते उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेचे शिवसचिव आहे. काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालची शिवसेना, अन्य संस्था या सगळ्यांच्या वतीनं निवडणूक लढवणारे आपले उमेदवार बाबाजी काळे, अतुल देशमुख, विजय दरड, आमचे सरकारी जगन्नाथ शेवाळे, प्रकाश मस्के, देवेंद्र भगवान वैद्य, सुनील वंशे, मनीषाताई सुरेश गोळे, अशोकराव खांडेभरार, अमोल पवार, संजय गणवत, राजबाबा भुसे, अन्य सगळे सरकारी आणि उपस्थित बंधू वगैरे. आज अतिशय घाई गर्दीमध्ये आम्ही आपल्या सगळ्यांच्या समोर आलो. निवडणुका सुरू आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जावं लागतं. पण शेवटी कुठेही गेलो तर जिल्ह्यात गेल्याशिवाय समाधान मिळत नाही. त्यासाठी मला आनंद आहे की आज मला राजगीर नगरमध्ये येतात. ही निवडणूक महाराष्ट्राच्या महत्त्वाची आहे, पण देशाच्या निवडणुकीवर परिणाम होण्याची शक्यता या निवडणुकीमध्ये. 7 महिन्याच्या पूर्वी देशाची निवडणूक झाली. महाराष्ट्रामध्ये एक वेगळं चित्र दाखवलं. या महाराष्ट्रानं देशाच्या निवडणुकीमध्ये देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्र वेगळं कसा याचं दर्शन केलं. त्याचं महत्त्वाचं कारण मोदी साहेब या निवडणुकीला ठिकठिकाणी सांगत होते की माझे 400 खासदार निवडून द्या. काँग्रेसचं काम करायचं असेल, केंद्र सरकार चालवायचे असेल तर 300च्या आसपास सुद्धा खासदार हे असं असताना 400ची मागणी का? त्याच्यावर काहीतरी हेतू असला पाहिजे. आणि आम्हाला लोकांच्या लक्षामध्ये हे हवे की या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना दिली, त्या घटनेत दुरुस्ती करायची असेल, शिरवाड करायची असेल तर त्यासाठी 300 खासदारांच्या उद्देशाची आवश्यकता आहे. आणि मोदी साहेबांना या घटनेत काहीतरी करायचं होतं. त्यासाठी काहीतरी काळजी घेतली पाहिजे, त्याला उत्तर शोधलं पाहिजे. आणि दिल्लीमध्ये वेगवेगळ्या पक्षाचे नेते आम्ही एकत्र होतो आणि आम्ही ठरवलं की उद्याची निवडणूक एकत्र करायची. त्याच्यामध्ये अनेक सहभागी झाले. सोनिया गांधी हजर, त्यांचे चिरंजीव राहुल गांधी हजर होते, मी स्वतः हजर होतो, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल होते, तामिळनाडूचे मुख्यमंत्री होते, कर्नाटकचे मुख्यमंत्री होते, कम्युनिस्ट पार्टीचे लोक होते, शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे होते. आणि आम्ही सगळ्यांनी ठरवलं की निवडणुका एका विचाराने ठरवायचं. आणि ते काम सुरू केलं. महाराष्ट्राच्या निवडणुका आल्या. 5 वर्षांपूर्वी ज्या निवडणुका होत्या या निवडणुकीमध्ये भाजपला मोठ्या प्रमाणात शक्ती मिळाली. पण कालची निवडणूक आम्ही एकत्र निवडली, त्याचा परिणाम तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेने आमचा विश्वास ठेवला आणि आम्हाला कळला
जर ती जागा निवडून दिल्या आणि महाराष्ट्रानं या देशाला एक दिशा लागली. ती लोकसभेची निवडणूक झाली. असा निवडणूक आहे महाराष्ट्राच्या विधानसभेत. गेले 10 वर्ष 2 वर्ष सोडली तर महाराष्ट्र राज्य हे भाजपच्या हातात. भाजपच्या हातात असताना काही फसवणूक झाली. या पक्षामध्ये आजचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही होते. त्यांनी काही आमदार एकत्र केले, बृहत ठेवले आणि तिथून येऊन पक्ष फोडून त्यांनी एक वेगळं सरकार बनवायचा प्रयत्न केला. ही भाषा होत होती. तुमच्यामध्ये धमक असते, जा लोकांची मतं वागा, बहुमत असेल तर राज्य करा, लोकशाहीमध्ये हा अधिकार आहे. पण तुम्ही माणसं फोडायची, तेव्हा काही देणं घेणं करायचं आणि सत्ता हातामध्ये घ्यायचा प्रयत्न करायचा. त्यांनी केलं तर केलं. पण आमच्याही भागात हे काही लोक, अजित पवार आणि बाकीचे लोक त्याच्यामध्ये सहभागी झाले. आणि त्या सहभागी होण्यामध्ये तुमच्या तालुक्याचा आमदारचा सुद्धा उद्योग होता. ही गोष्ट आता स्पष्ट झाली आणि त्यांनी हे राज्य हातामध्ये घेतलं. उद्धव ठाकरेंच्या सरकार एक संस्कृत माणूस राज्याच्या हिताच्यासाठी कष्ट करून ठेवावे, त्यांच्या हातातली सत्ता त्यांनी काढून घेतली. तर पाकिस्तानच्या आवाज अडचणीचं संकट होतं आणि अशा संकटाच्या काळामध्ये महाराष्ट्राला या संकटातून वाचवायला उद्धव ठाकरेंनी प्रयत्नाची पराकाष्ठा केली. त्यांनी जवळून बघितलेलं आहे. आणि अशा वेळेला अशा काळात तुम्ही सरकार फोडता, माणसाला फोडण्याला अक्कल लागत नाही, उभं करायला अक्कल लागते, तयार करायला अक्कल लागते. हे फोडण्याचा उद्योग हल्लीच्या या लोकांनी केला. त्याच्या मात्र भाजपची शक्ती होती. निवडणुका होणार जवळ आलेली आहे. उद्याच्या निवडणुकीमध्ये या लोकांना लढा शिकवायचा आणि त्याचं महत्त्वाचं कारण त्यांनी काय केलं. अफजल तालुक्याचा विचार करा. एकेकाळी या तालुक्याचा नाव लौकिक अतिशय चांगलं. मला आठवत आहे माझ्याबरोबर या तालुक्याचं स्वर्गीय वृत्त पाटील यांच्यासारखा एक अत्यंत सुसंस्कृत अशा प्रकारची व्यक्ती इथं आमदार होती. अनेक सारे आमदार या भागातून गेले. महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांनी काम केलं. अलीकडच्या काळामध्ये आम्हाला लोकांची एक चूक झाली आणि ही चूक झाली आणि 8 दिवसा आमदारच त्यांची निवड आली केली. आम्ही तुम्हाला येऊन सांगितलं की त्यांना मस्त द्या, आमच्या शब्दाची तुम्ही किंमत असली. ते त्यांनी निवडून आले आणि अलीकडच्या काळामध्ये आम्ही ऐकलं काय. माझा प्रयत्न असा होता की महाराष्ट्र उद्योगधंद्यात पुढे न्यायचं, शेतीमध्ये पुढे न्यायचं. त्यासाठी जे जे काही करता येईल ते करायचं. पुणे जिल्हा हा माझा जिल्हा, त्या जिल्ह्यासाठी काही वेगळं करायची कल्पना आम्ही ठरवलं की या ठिकाणी उद्योगधंदा वाढवले पाहिजे, मुलांच्या हाताला काम मिळालं पाहिजे. ते संसार चव्हाण मुख्यमंत्री होते, नेते होते. त्या काळात त्यांनी मोठं काम केलं. पिंपरी चिंचवडला औद्योगिक नगरी उभी झाली. त्यांचा कारखाना आणला शासनाच्या. बजाज असोसारखी कंपनी आणली. हजारो लोकांना त्या ठिकाणी काम झालं. माझ्याकडे मुख्यमंत्री म्हणण्याची जबाबदारी मी विचार हा केला की पुण्याची प्रगती, पिंपरी चिंचवडची प्रगती म्हणजे सर्वच पुणे जिल्ह्याची प्रगती नाही. आणि पुणे जिल्ह्यामध्ये जसं पिंपरी चिंचवडला
कारखानदारी उभी राहिली, तशीच कारखानदारी जिल्ह्याच्या इतर आणि त्यासाठी पहिली निवड आम्ही केली ती चाकणची केली. त्या चाकणच्या भागामध्ये अनेक कारखाने आले. तिथे जाऊन थांबलो नाही, शाश्वत तिथेही कारखाने काढले. जेजुरीला MIDC काढली, तिथे कारखाने काढले. लालवस्तीला MIDC काढली, तिथे कारखाने काढले. विगनच्या जवळ MIDC काढली, तिथे कारखाने काढले. इंदापूरला MIDC काढली, तिथे कारखाने काढले. रांजणगावला MIDC नेली, तिथे कारखाने आले. पुण्याच्या आजूबाजूला अनेक कारखाने उभे केले, सर्वांच्या हाताला काम द्यायचा प्रश्न. कारखानदाराचे काही प्रश्न आले ते आम्ही लोक सोडत होतो, कारण आम्हाला या भागाचा विकास करायचा. पण एक ठिकाण असं होतं आणि त्या ठिकाणामध्ये उद्योजकांना आम्ही फासवलं. त्यांनी कारखाने उभे केले, पण त्यांची सगळेच तक्रार की आम्हाला या ठिकाणी जबरदस्ती दिली जाते. कारखाने झाले, कारखान्याच्या बरोबर वेगवेगळ्या प्रकारचा वादही दिसतो, त्याचा उपयोग नाही असाही माल दिसतो. भंगार म्हणतो आपण त्याला. काही लोकांनी इथं उद्योग सुरू केला, कोणाचा कारखाना असला त्याच्यात भंगार निघत असेल तर ते महाराज दिलं पाहिजे. इथं काम करायचं असेल तर मी सांगेल त्यालाच नोकरी दिली. मी या ठिकाणी छोटा मोठा कारखाना काढली, माझ्या कारखान्याचा माल आणि असं नाही केलं तर जे कोणी नेते लोक होते त्यांचे भाऊ आणि त्यांचे सहकारी त्या उद्योजकांना अत्यंत त्रास देत होते. ही तक्रार माझ्याकडे आलेली होती आणि एक दिवशी या तुमच्या भागाचे शासन परिसराचे जेवढे उद्योजक आहेत त्यांची बैठक पुण्यात बोलवली आणि त्यांनी सांगितलं की तो त्रास नक्की करूच असते. ते नाव घेतलं की त्या आमदाराचं, त्या आमदाराचा भाव असतो, ही गोष्ट असतो. तर आमदाराची किती आम्ही दिलं, आम्ही तुम्हाला सांगितलं त्या निवेदन द्या, तुम्ही आमच्या सौद्याची किंमत केली आणि यांनी सामान्य माणसाच्या हिताची जपणूक करण्याच्या ऐवजी इथं कारखानदारी येते, त्या कारखानदारी करणं आणि तिथून अन्य प्रकारचे व्यवहार करणं हे उद्योग त्यांनी सुरू केलेले असते. आणि हे सगळे करत असताना त्याच्यावर आणखी एका गोष्टीची माहिती मला सांगण्याची आवश्यकता नाही, पण तुम्हाला ते सगळं व्हायचे. आणि ते म्हणजे दहशतवाद, जबरदस्ती. त्यांच्या मनाच्या सारखी एखादी गोष्ट कोणी करत चालवली तर तो व्यापारी असेल, छोटा दुकानदार असेल, छोटा व्यावसायिक असेल की त्याने लगेच जबरदस्ती दिली, तुम्हाला काम करून देणार नाही अशा प्रकारची गोष्टी घडली. आणि त्यामुळे या सगळ्या भागाच्या वागण्याचा दृष्टिकोन उद्योजकांचा आणि बाकीच्या लोकांचा वाईट झाला. हा परिसर महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आणि स्वातंत्र्याच्या इतिहासामध्ये अत्यंत मोलाची काम करणारा परिसर. राजगुरूंचं नाव देशाच्या कानाकोपऱ्यात घेतलं जातं. हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी कष्ट केले, ज्यांनी प्राणाची आहुती दिली, ती देण्याची तयारी केली, अशा स्वातंत्र्य सैनिकांचा नावलौकिक या भागामध्ये त्यांच्या असोसिएशनच्या वर झाला. या देशाचे काम ठरवा निवृत्त झालेले सर्व देशाचे न्यायाधीश, सरन्यायाधीश ते या भागाचे होते. त्यांचे वडील आम्हा लोकांचे सहकारी होते, तेही सर्व देशाचे प्रमुख न्यायाधीश होते, ते या भागाचे होते. आणि त्यामुळे तुमच्या भागाचा नावलौकिक
हा देशामध्ये कर्तृत्ववान लोकांचा, उद्योजकांचा, उत्तम शेती करणाऱ्यांचा अशा प्रकारचा होता. हा सर्व लौकिक भक्तीचा वर्णवणारा, विदेशी भक्तीचा वर्णवणारा, महाराष्ट्राची भक्तीचा वर्णवणारा हा पूर्णपणाने उद्ध्वस्त करण्याचं काम तुम्ही केलं असेल तर या ज्यांच्या हातामध्ये तुम्ही लोकांनी, अन्य लोकांनी सत्ता दिली त्यांच्याकडून हे काम झाले आणि ते काम दुरुस्त करायसाठी तर या निवडणुकीत लक्ष द्यावं लागेल. शेतकऱ्यांच्या दृष्टीने अनेक कामं करायची असली तर इथं बदल करण्याची गरज आहे. पुणे जिल्ह्यामध्ये अनेक साखर कारखाने उभे राहिले. खेड तालुक्यामध्ये अलीकडच्या काळामध्ये ऊसाचं पीक घेतलं जातं. पण ज्यांच्या हाताने सत्ता दिली त्यांनी कधी हा विचार नाही केला इथं ऊस आहे पण शेतकऱ्यांच्या वर्गाला केवळच मिळाला एखादा साखर कारखाना आपण चालला त्याच्यात त्यांनी प्रयत्न केले. या लोक संघर्ष केले, मान्य केली. काही गोष्टी जास्त मी सांगत नाही पण मी लक्ष घातलं त्यावेळेस बाहेरच तेव्हा नाही. मी लक्ष घातलं नसतं तर त्यांची जागा आज होती आणि ते सगळं करण्याचे उद्योग या लोकांनी त्या ठिकाणी केलेले असते. आज अनेक गोष्टी त्याच्यामध्ये सांगता येतील. दहशतीचं चित्र हे बांधून आज तुमच्यापर्यंत येत आहे. ते सांगतात तुम्हाला की मी नुसताच आमदार राहणार आहे, मी वंचित होणार आहे, मला वंचित कोणते करणार आहे. त्यांचं काय कर्तृत्व आहे, त्यांची भूमिका काय आहे हे तुला सगळ्यांना माहिती आहे. त्याला मी वंचित होणार आहे वगैरे वगैरे तरी किती छापा मारला त्यात काही तथ्य नाही. त्याच्यामध्ये तुम्ही यशकिंतीचा विचार करू नका. मी एवढं सांगू इच्छितो की त्यांना योग्य हे असेल तर ते या सगळ्या संकटात किती वाचले असते हे सांगता येत नाही. एक वर्ष त्यांनी खरी सांगितलं. त्या आमदार तुमचे काही दिवसापूर्वी बोलले की 16 सरांच्या बरोबर मी वाचलं. त्याचं माझ्या आयुष्यामध्ये भाजपने मला तुरुंगात टाकलं असतं. काय वाचायचं करा भाजपला मत देऊ नका आणि जाऊन बसले कुणाला मदत कोणाची घेतली, कुणाच्या मदत ते आता काम करतं. आज माझं स्पष्ट म्हणणं आहे की यांचा विश्वास करण्याच्या संबंधीचं हे व्यक्तिमत्व नाही. या संगीताचा विकास करण्यासाठी ते इथं बदल केला पाहिजे. त्या लोकांचे प्रश्न सोडायचे असतील ते इथं नव्या पिढीचं नवं नेतृत्व हे उभं करण्याच्या बद्दलची आवश्यकता आहे. आणि त्यासाठी मला आनंद आहे की महाराष्ट्रामध्ये आम्हा लोकांचे सहकारी आणि शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सहकार्याने आम्हाला या ठिकाणी बाबाजीचं नाव दिलं आणि त्यांच्या हातामध्ये आपल्या तालुक्याचं नेतृत्व द्यावं या प्रकारची गोष्ट होणार पाहिजे. अनेक लोकांनी आमच्याकडे तिकीटं मागितलं. असंही व्हायचं की तिकीटाची मागणी होती. देवेंद्र इथं बसले त्यांच्याबद्दलची लोकांनी शिफारस केली होती. या ठिकाणी आमचे सरकारी शास्त्र बसलेले त्यांच्याबद्दलचं नाव पूर्वी काही लोकांनी घेतलं होतं. पूर्वीचे आपले आमदार आज जे हयात आहे त्यांच्या पत्नीचं नाव घेतलेलं होतं. किती लोकांच्यामध्ये ती सगळी नावं चांगली आहेत पण या जिल्ह्यामध्ये सगळ्यांना घेऊन जायचं असेल तर बाबाजीच्या नावाचा विचार केला पाहिजे. आणि त्यासाठी उद्धव ठाकरेंनी आम्हा लोकांच्या समोर या नावाची सूचना केली आणि सगळे एकत्र बसलो आणि हा स्वच्छ विचार केला की या तालुक्याला योग्य दिशा द्यायची असेल, या तालुक्याचं उद्योगधंदे व्यवस्थित चालू द्यायचे असतील, इथली शेती संपन्न करायची असेल, इथली गुंजगिरी थांबवायची असेल तर आव्हान सगळे एकत्र आलं पाहिजे
आणि या निवडणुकीमध्ये भावाजीला मोठ्या मताने विजय केलं पाहिजे आज त्याची गरज आहे. त्यांची तूल मशाल आहे, ती मशाल हातामध्ये घ्या. माझी खात्री आहे की हा मशाल सण चालू जिल्ह्याला आणि राज्याला प्रकाश देईल आणि लोकांचं परिवर्तन पाहिजे. आणि ते परिवर्तन मशाल हातामध्ये घेऊन उद्याच्या निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी मोठ्या संख्येने त्या ठिकाणी हजर राहा.